नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी लाखाचा नाही तर कोट्यावधीचा ठरणार आहे. कारण आज मी तुमच्यासाठी एक नाही दोन नाही तर दोन मोठे धमाके आणि आनंदाचे अपडेट्स घेऊन आलेलो आहे. पहिला धमाका म्हणजे ज्या पैशाची आपण चातकासारखी वाट पाहत होतो, तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आणि दुसरं सर्वात मोठी बातमी म्हणजे 2026 ते 27च्या खरीप हंगाम पीक विम्याचे फॉर्म भरणे सुरुवात झाली आहे. पण थांबायचं नाहीये, कारण सरकारने यावेळी पीक विम्यात असे काही बदल केले आहेत ना की ते तुम्ही ऐकले की तुम्हाला विश्वासच बसणार नाही. जर तुम्ही जुन्या पद्धतीने फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला पीक विम्याचा एक पण रुपया मिळणार नाही. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज एका व्हिडिओमध्ये दोन योजनेचे असे सोप्या पद्धतीत मी तुम्हाला अपडेट्स देणार आहे की तुम्हाला चांगले वाटेल. दुसरा व्हिडिओ म्हणजेच बघण्याची गरजच पडणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर मग शेतकरी मित्रांनो, तुम्हाला असं सांगतो की पहिल्यांदाच वळूया आपल्या अपडेट करूया आनंदाच्या. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. होय माऊली, जुलै 2024च्या पहिल्या आठवड्यापासूनच या योजनेचा 9वा हप्ता म्हणजेच तब्बल 2000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिटली ट्रान्सफरद्वारे जमा होण्यास कडक सुरुवात झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेज वाजला आहे आणि तुमच्या मोबाईलवर मेसेज आला की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पण आता प्रश्न असा आहे की हा हप्ता नेमकं कोणाला मिळतोय आणि कोणाचा अडकलाय. चला तर मग सोप्या भाषेत पाहूया. पैसे आले नाही तर काय करायचे. चला तर मग आपण पैसे ऑनलाईन आणि असे समोर मोबाईलवर तपासूया. सर्वात आधी तुमच्या गुगलवर नमो शेतकरी योजनावर जा. तिथे गेल्यावर तुमचा बेनिफिटली स्टेटस हा पर्याय दिसेल, त्यावर लगेच क्लिक करा. तिथे तुमचा रजिस्टर नंबर किंवा मोबाईल नंबर टाका. तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या हप्त्याची संपूर्ण कुंडली उघडेल. तुम्हाला 2000 रुपये का अडकू शकतात. म्हणजेच तुम्हाला सांगतो माझ्या शेतकरी भावांनो, जर तुमचे पैसे अजून आले नसतील तर 3 मोठ्या गोष्टी पण असू शकतात, त्या त्वरित पूर्ण करून घ्यावा लागतील. गोष्ट म्हणजेच तुमची KYC पूर्ण आहे का, ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. दुसरं म्हणजेच बँक खाते आधार कार्डाशी लिंक असणे गरजेचे आहे. तिसरं, तुमची जमीन पोर्टल व्हेरिफिकेशन पूर्ण असायला हवे. या तिन्ही गोष्टी ओके असतील तर तुमचे पैसे कुठे जात नाही, ते तुमच्या बँक खात्यात लवकरातच जमा होतात. आता वळूया व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि खतरनाक भागाकडे, तो म्हणजे खरीप पीक विमा 2026. माझ्या राज्यानं महाराष्ट्रात चालू वर्षात खरीप हंगामासाठी पीक विम्याचे अर्ज भरणं अगदी जोराने सुरुवात झाली आहे आणि याची अंतिम तारीख पण जाहीर झाली आहे, 31 जुलै 2026. पुन्हा एकदा नीट ऐका, 31 जुलै 2026 या तारखेनंतर तुम्हाला एकही दिवस मुदत वाढणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर पीक विम्याचा फॉर्म भरून टाका. पण यावर्षी राज्य शासनाने नेहमीसारखंच पीक विमा आणलेला नाही. यावर्षी लागू झाली आहे सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना. तुम्हाला प्रश्न पडला असेल की यात काय सुधारणा केली, तर ऐका. गेल्या काही वर्षात पीक विम्यात अनेक गैरप्रकारे आणि फ्रॉड झाले होते. एकाच जमिनीवर अनेकांनी विमा उचलला होता, खोट्या नोंदणी केल्या होत्या. हे सगळे गैरप्रकार मुळापासूनच उपटून टाकण्याची सरकारने 3 मोठी आणि कडक बदल केले आहेत. चला तर मग बदल क्रमांक 1, जिओ टॅगिंग. सॅटेलाइट पाहताना आता तुम्ही घरात बसून किंवा CSC सेंटरवर जाऊन खोट्या जमिनीवर विमा भरू शकत नाहीत. तुम्ही ज्या पिकाचा विमा उतरवला असाल त्या शेताचा फोटो आणि लोकेशन उपग्रहाद्वारे ट्रॅक केला जाणार आहे. म्हणजे शेतात जे पीक उभे आहे त्याचा विमा तुम्हाला मिळेल, पण ते खरं असल्यानंतरच. बदल क्रमांक 2, 7/12 आणि आधार कार्डाची कडक लिंक. तुमच्या 7/12वर जितकी जमीन आहे आणि त्यावर तुमचे जे नाव आहे तेच नाव तुमच्या आधार कार्डावर आहे आणि बँक खात्यावर असायला हवे. जर नावावर किंवा क्षेत्रावर नोंद थोडीशी गडबड झाली तर तुमचा पीक विमा रिजेक्ट केला जाऊ शकतो. बदल क्रमांक 3, 1 रुपये पीक विमा योजनेतील अटी. सरकारने 1 रुपया विमा देण्याची घोषणा केली असली तरी CSC केंद्रवाले फॉर्म भरण्याचे शुल्क घेतात. पण यावर्षी प्रत्येक अर्जाची कडक स्कॅनिंग होत आहे. एकाच बँक खात्यावर अनेक शेतकऱ्यांचे पैसे जमा होण्याचे प्रकार आता पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.
चला तर मग मी आता तुम्हाला सांगतो की बँक किंवा CSC सेंटरवर जाऊन फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही स्वतः किंवा केंद्र सरकार चालकाकडून अर्ज कसा करू शकता. लागणारी आवश्यक कागदपत्रे लवकर एका कागदावर लिहून घ्या. पहिलं म्हणजे अर्ज करायला जाताना खिशात ही कागदपत्रे असायला हवी, नाहीतर फेऱ्या माराव्या लागतील. पहिला कागदपत्र म्हणजे ताज्या नोंदी, डिजिटल सातबारा आणि 8 उतारा. दुसरं म्हणजे आधार कार्ड, मोबाईल नंबर लिंक असलेलं. तिसरं म्हणजे बँक पासबुक पहिल्या नावावर झेरॉक्स, IFSC कोड स्पष्ट दिसला पाहिजे असा झेरॉक्स घेऊन जा. आणि चौथं म्हणजे पीक पेरा प्रमाणपत्र. तुम्ही शेतात काय पेरलं आहे त्याची घोषणा किंवा तलाट्याचा सही दाखला सोबत घेऊन जा. अर्ज भरणाऱ्यांची काळजी घ्या. अतिशय महत्त्वाचे म्हणजे तुमचा मोबाईल नंबर चालू असायलाच हवा, कारण विम्याचे क्लेम करताना त्यावर OTP येत असतो. बँक खात्यात IFSC कोड 2दाच तपासा. बऱ्याचदा बँकाचे विलीनीकरण झाल्यामुळे IFSC कोड बदलले आहेत. जुन्या कोड टाकला तर पैसे दुसऱ्या खात्यात जातील. पिकाचे क्षेत्र हेक्टर अगदी अचूक भरा, कारण पीक विमा बरोबर मिळाला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, समजा तुम्ही विमा भरला आणि देवाने न करो पण निसर्गाच्या कोपामुळे अतिवृष्टी किंवा दुष्काळ पीक वाया गेले, तर विमा मिळवण्यासाठी याचे काय करायचे हे अनेक शेतकऱ्यांना माहीतच नसते. आणि मग ते म्हणतात की विमा कंपन्या चोर आहेत, पण चूक आपली असते. मित्रांनो, नियम सांगतो की पीक नुकसान झाल्यानंतर तब्बल 72 तासाच्या आत तुम्हाला विमा कंपनीला कळवावं लागतं. तुम्ही क्रॉप इन्शुरन्स या मोबाईल ॲपवर ऑनलाईन तक्रार करू शकता. त्यावर लगेच तुम्हाला कंपनी फायदा करून देते, किंवा टोल क्रमांकावर पण कॉल करू शकता. 72 तासात तक्रार केली नाही तर कंपनी तुमच्या पैशाला छाप देणार नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर नुकसान झाल्यानंतर टोल क्रमांकावर कॉल करा किंवा क्रॉप इन्शुरन्स या ॲपवर नक्की तक्रार करा. तुम्हाला लवकरात लवकर त्या पण नुकसानीचा पीक विमा मिळून जाणार आहे. तर माझ्या शेतकरी राजांनो, आपण आज दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या. नमो शेतकरीचे 2000 रुपये आले असतील तर अंदाज असे आहे की नाही तर तुम्हाला KYC करून घ्या. आणि दुसरं सर्वात महत्त्वाची गोष्ट, 31 जुलै 2026च्या आधी आपल्या खरे पीक विमा नक्की भरून घ्या, कारण सुधारित नियम कडक आहे, पण ते आपल्यालाच फायद्याचे आहे, जेणेकरून खऱ्या आणि गरजू शेतकऱ्याला हक्क मिळेल. माझ्या भावांनो, रात्रदिवस चिखलात पाय रोखून जगाला पेशिंदा असणाऱ्या तुमच्यासाठी ही माहिती मी गोळा केली होती. पण माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकाला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग अशाच नवीन अपडेट्ससह भेटू. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.